नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक दुबई प्रवासासाठी विमानाचे बनावट तिकीट काढून चौधरी यात्रा कंपनीची तब्बल लाखोंची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांविरोधी पथकानं पुण्यातून ताब्यात घेतलंय। याबाबत चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। चौधरी यात्रा कंपनीमार्फत मुंबई ते दुबई आणि अबुधाबी ते मुंबई असा 50 प्रवाशांचा दौरा आयोजित करण्यात आला होता। या प्रवासासाठी प्रवाशांनी पूर्ण रक्कम जमा केली होती। तिकीट बुकिंगसाठी संगमनेर येथील माइलस्टोन हॉलिडेज या कंपनीला तब्बल 10,82,500 रुपयांची रक्कम देण्यात आली। मात्र विमानतळावर तपासणी दरम्यान केवळ 4 तिकीट स्कॅन झाली तर उर्वरित 46 तिकीट गायब असल्याचं उघड झालं। त्यामुळे सर्व प्रवाशांचं मोठं नुकसान झालं आणि चौधरी यात्रा कंपनीला परतफेड करावी लागली। या प्रकरणात कंपनीची मोठी बदनामी झाली। मी सत्यनारायण रामनिवास चौधरी, चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे। आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी 2025 मध्ये। त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर 2024ला संगमनेर येथील माइलस्टोन प्रायव्हेट हॉलिडेज प्रायव्हेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते 10,82,000। तर त्यांनी काय केले की आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबर मध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले, म्हणजे टूरचे 2-4 दिवस आधीच। त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्टवर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्टवर तर ते बोगस तिकीटमुळे आम्हाला जाताच आले नाही आणि आमचे बरेच लोक 51 यात्रेकरू होते, त्यांना बराच त्रास झाला। सायबर पोलिसांनी चौकशी केली असता ही फसवणूक संगमनेर येथील तेजस शशिकांत वैष्णव या व्यक्तीने केल्याचं पोलीस तपासात समोर आलं। त्याला पुण्यातील बाणेर परिसरातून ताब्यात घेण्यात आलाय। पुढील तपासासाठी सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर 49/2025 BNS कलम 318(4), 336(2), 338, 340(2) सह IT ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदरचा गुन्हा जून 2025 मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव वय 31 वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास बाणेर पोलीस ठाणे हद्दीतून वीरभद्रनगर बाणेर पुणे येथून चितापीने ताब्यात घेतले। सदरचे आरोपीस नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कारवाई गुंडांविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।